नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी प्रिलिमचा रिझल्ट लागलेला आहे. आयोगाने आपली इफिशियन्सी दाखवलेली आहे. आपल्याला आता आपल्या अभ्यासामध्ये इफिशियन्सी दाखवावी लागेल. त्या दृष्टीने आपल्याला जे ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये करायचंय ते आपल्या प्रिपरेशनचा इंटिग्रेटेड भाग व्हावा, या दृष्टीने एक रिगरस प्रोसेस फॉलो करणारी एमपीएससी मेन्स 2026 साठीची जीएस टेस्ट सिरीज आपण लॉन्च करत आहोत, ज्याचा शेड्यूल आणि ज्याचे डिटेल्स डिस्कस करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. टेस्ट आपली 28 जूनला स्टार्ट होईल. ऍक्च्युली याच्या आधी सुद्धा मागचे 2 आठवडे आपण मुलांकडून लिहूनच घेतोय. एसए एथिक्सची बॅच जी स्टार्ट झालेली आहे मॉड्यूल, त्याच्यामधल्या टेस्ट सुरूच आहेत. त्याच्यासोबत ज्यांना समजा कोणत्याही प्रकारचं मॉड्यूल लावायचं नाहीये, एसए एथिक्सचं मॉड्यूल लावायचं नाहीये, गव्हर्नन्सचं मॉड्यूल लावायचं नाहीये, इंडियन सोसायटीचं मॉड्यूल लावायचं नाहीये, त्यांच्यासाठी स्पेसिफिकली फोकस्ड टेस्ट सिरीजचं फक्त मॉड्यूल आपण घेऊन येतो. तर त्याच्यामध्ये 28 जूनला आपण इथिक्सची टेस्ट देणार आहोत. इथिक्सच्या सुरुवातीला 2 सेक्शनल टेस्ट असतील आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील. पण या शेड्यूलला एक वेगळ्या प्रकारे डिझाईन केलंय, थोडा नीट विचार करून डिझाईन केलेला आहे. आताच तुम्ही पूर्वपरीक्षा दिलेली आहे, तुम्ही पूर्वपरीक्षा क्लिअर सुद्धा झालेले आहात. याचा अर्थ प्रिलिमला जे विषय होते त्याच्यावरती तुमचा बऱ्यापैकी चांगला कंट्रोल आहे. त्याच्यावरचे प्रश्न आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो. फक्त आपल्याला थोडासा अप्रोच बदलावा लागेल, की समजा एखाद्या पॉलिटीच्या बेसिक टॉपिक वरती प्रश्न आला, इंट्रोडक्शन काय लिहायची, कन्क्लुजन काय लिहायचं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टच्या केसेस कशा ऍड करायच्या, एनसीआरडब्ल्यूसीच्या रेकमेंडेशन ज्या त्यांनी प्रिलिम मध्ये विचारल्या होत्या त्या मेन्स मध्ये कशा वापरायच्या. सो याचा जो सेन्स आहे तो पटकन डेव्हलप करता येतो. पण आता आपल्या समोर चॅलेंज आहे, ते आहे मेन स्पेसिफिक टॉपिकचं. सो आपण शेड्यूल मध्ये काय केलंय, पहिल्यांदा त्यांनाच हिट केलंय. जसं की इथिक्स नंतर गव्हर्नन्सची टेस्ट आहे. कारण जर तुम्ही इथिक्सचा सिलेबस बघितला आणि गव्हर्नन्सचा जीएस2 मध्ये दिलेला सिलेबस बघितला, तो ऑलमोस्ट कॉम्प्लिमेंटरी आहे. त्यामुळे याच्यानंतर हे टार्गेट करणं जास्त प्रॅक्टिकल आणि चांगलं आहे. त्यानंतर इंडियन सोसायटी, ऍग्रिकल्चर, इंटरनल सिक्युरिटी अशा आपण टेस्ट ठेवलेल्या आहेत. मग नंतर प्री ओरिएंटेड जे विषय होते, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हे ठेवलेले आहेत. हिस्ट्री सारखे विषय ठेवलेले आहेत. आणि मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे. आता सेक्शनल टेस्ट सुरुवातीला ठेवण्याचं पर्पज आणि त्यातल्या त्यात मेन स्पेसिफिक टॉपिकच्या ठेवण्याचं पर्पज हे आहे की हे जे सेक्शन्स आहेत, गव्हर्नन्स, इंडियन सोसायटी, इंटरनल सिक्युरिटी सारखे, त्यांचा कॉस्ट बेनिफिट जास्त आहे. म्हणजे तुम्हाला कमी इनपुट्स मध्ये जास्त मार्क मिळण्याचे चान्सेस इथे आहेत. मेन्स मध्ये जे बाकीचे विषय आहेत त्याच्यामध्ये रिलेटिव्हली कॉम्पिटिटरला बीट करणं थोडंसं अवघड जातं, कारण ऑलमोस्ट सगळ्यांकडे त्याच्या रिलेटेड नॉलेज असणार आहे. जसं की त्याने जीएस1 मध्ये प्रश्न विचारला होता, सिव्हिल डिसओबिडियन्सचं महत्व सांगा. सो ते सिग्निफिकन्स, ते महत्व ऑलमोस्ट तुमच्या लेवलला जे आहेत ते देणार आहेत, कारण त्यांनी प्रिलिमचा पण अभ्यास केलेला आहे. तुम्हाला डिफरन्स कुठे क्रिएट करायचा आहे, इथिक्स, एसे किंवा ह्या मेन स्पेसिफिक टॉपिकच्या लेवलला. त्यामुळे या सेक्शन्स वरती कंट्रोल यावा, ते चांगले व्हावे, याच्या दृष्टीने आपण हे शेड्यूल डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर जसे आयोगाचे एका दिवशी 2 पेपर असतात, तसेच आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण प्लॅन केलेल्या आहेत. एकदम एक्झामच्या आधी सुद्धा एक 10 दिवस आधी एक पेपर ठेवलेला आहे, जेणेकरून तो रिदम किंवा लिंक राहावी. सो जसं इथे लिहिलेलं आहे, या टेस्ट सिरीज मध्ये आपण काय करणार आहोत, तर एक रिगरस प्रोसेस फॉलो करणार आहोत. ज्या प्रकारचे प्रश्न आयोग विचारू शकते त्या प्रकारच्या प्रश्नांना तिकडे रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करायचा. ऍट द सेम टाइम या टेस्ट सिरीज मधलं महत्वाचं म्हणजे मेजर प्रॉमिनंटली याचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर ते त्याचे डिस्कशन लेक्चर असणार आहे. ते जे कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करायचं, की समजा या प्रश्नात हे लिहायला पाहिजे होतं, हे ते तर मिळणारच आहे, किंवा ते तुम्हाला कुठेही मिळेल. स्ट्रक्चरिंग, उत्तर कसं लिहायला पाहिजे, कसं स्ट्रक्चर करायला पाहिजे, या प्रश्नामध्ये कुठली इंट्रोडक्शन जास्त चांगली राहिली असती, या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचं कन्क्लुजन जास्त इम्पॅक्टफुल राहिलं असतं, कशा प्रकारे प्रेझेंट केलं असतं, यावर आपण जास्त विचार करणार आहोत. बघा, हे एमपीएससीचे जे लोक आहेत ना, ते ओल्ड स्कूलवाले, म्हणजे एकदम स्कूल टाईप थोडीशी मेंटॅलिटी आहे. प्रेझेंटेशन कसं ठेवलं जाईल, कशा प्रकारे लिहिलं जाईल, मुद्दे कसे मांडले जातील, याचा डायरेक्टली फायदा होणार आहे. सो याचा विचार करून जे मी डिस्कशन लेक्चर घेणार आहे ते प्लॅन असतील. सो टेस्ट सिरीज रिलेटेड कोणत्याही प्रकारचं तुम्हाला डाऊट असेल तो तुम्ही या नंबरवरती फोन करून विचारू शकता. टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये असेल. ऑनलाईन मध्ये जे करतायत किंवा ऑनलाईन मध्ये जे पेपर लिहिणार आहेत ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्यांचा पेपर पाठवू शकतात. तो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये चेक झाल्यानंतर त्यांना मिळेल. ऑफलाईन मध्ये इथे येऊन तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता. काही लोकांच्या कंटेक्स्ट मध्ये असं असेल, समजा डिस्कशन लेक्चर हे
ऑनलाईन अटेंड करायचे आहेत आणि टेस्ट ऑफलाईन द्यायचे, तर तशा प्रकारची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. फक्त ऍडमिशन घेताना तुम्हाला त्याच्याबद्दलची क्लॅरिटी द्यावी लागेल. या टेस्ट सिरीज सोबत पॅरलली आपले मॉड्यूल सुरू आहेत. जसं की एथिक्स एसेचं मॉड्यूल सुरू आहे. 6 जुलैला गव्हर्नन्सचं मॉड्यूल स्टार्ट होणार आहे. त्यानंतर पुढच्या त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये 13 जुलैला साधारणतः आपलं इंडियन सोसायटीचं मॉड्यूल स्टार्ट होणार आहे. सो ज्यांना असं वाटतं की आपल्याला कंटेंटच्या लेवलला व्हॅल्युडेशनची गरज आहे, इनरिचमेंटची गरज आहे, त्यांनी ते मॉड्यूलचा पण विचार करायला हरकत नाही. अपॉर्च्युनिटी आहे चांगली, रिझल्ट लवकर लागलेला आहे. गेल्या वर्षी जशी कंडिशन होती की पटपट एका महिन्यामध्ये सगळं करायचं होतं, तसं नाहीये. चांगली प्रोसेस आणि राईट डायरेक्शन मध्ये तुम्ही प्रोसेस फॉलो केली तर डिझायर्ड रिझल्ट पर्यंत पोहोचू शकता. याचा विचार करून जर तुम्हाला सिरियसली ही प्रोसेस फॉलो करायची आहे तर या टेस्ट सिरीजचा नक्की विचार करा. थँक्यू.